खंडाळा येथे अपघाताचा बनाव करून खून करणारे 9 आरोपी शिरवळ पोलिसांच्या जाळ्यात। शिरवळ पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 103.135 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील 3 आरोपींना 12 तासात शिताफीने शिरवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आणखी 6 आरोपितांचा असे एकूण 9 आरोपितांना शिरवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे पळशी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत 10 बिघा नावाच्या शिवारात पळशी वडगाव जाधव वस्ती रेस्कोर्सकडे जाणाऱ्या तिकाटण्यातील डांबरी रस्त्यावर आणि पळशी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील घडलेल्या घटनेतील संशयित आरोपींनी आपसात संगनमत करून मैताच डोक्यात तोंडावर पाठीवर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला। तेव्हा जखमी नामी अतिश अशोक राऊत याला उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल सातारा व तदनंतर सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट केले असता तो उपचारादरम्यान मयत झालाय। यातील आरोपितांनी अतिश राऊत याचा अपघातात मृत्यू झाला असे भासवून खुनाची घटना लपवण्याचा प्रयत्न केला होता। त्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ आरोपितांचा डाव हाणून पाडून आतिश याचे वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनाविलंब खुनाचा गुन्हा आरोपितांविरुद्ध दाखल करण्यात आलाय। सातारा वरिष्ठ अधिकारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले लोणंद पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के यांच्यासह अंमलदार यांची टीम रवाना केल्या। गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 12 तासात तेजस बाळासो भुरगडी, दीपक बाळासो भरगुडे, ऋषिकेश जगन्नाथ मळेकर यांना अटक केली। यातील आरोपितांकडे अधिक तपास केला। त्यांनी गुन्ह्यात वापरलेली Hyundai i10 कार, लाकडी दांडके व इतर साहित्य जप्त करण्यात आले। तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी आविष्कार अनिल भरगुडे, नितीन पांडुरंग भरगुडे, गणेश साधू भरगुडे, सागर धनाजी भरगुडे, तुषार दत्तात्रय भरगुडे यांना आज रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सातारा येथून सहसंपादक रणजित म्हस्के यांची रिपोर्ट।